हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता मोरे. आज आम्ही निघालो आहे एक छोटीशी पिकनिक करायला. तर आता आम्ही घरातून निघालो आहे. ही माझी छोटीशी होम टूर देते मी तुम्हाला. आणि आत्ता आम्ही लोक सगळेजण, माझी फॅमिली आणि आमची एक फ्रेंड फॅमिली आहे, आम्ही लोक निघालो आहे एक वन डे पिकनिकसाठी. सो आम्ही आज चाललो आहे पालघरला, टंडेल रिसॉर्टला. सो लेट्स गो. चला माझ्याबरोबर, तुम्हाला पण फिरून आण. आम्ही आता निघालो आहे, आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. सो तुम्हाला दाखवते माझी जर्नी फ्रॉम गुजरात वलसाड टू पालघर. मी तुम्हाला सांगितलंच, मी, माझी फॅमिली आणि आमची एक फ्रेंड फॅमिली आहे. आम्ही 2 फॅमिली चाललो आहे वन डे पिकनिकसाठी. देश, मायरा, माझी आई, माझ्या सासूबाई, हे आम्ही आमच्या गाडीमध्ये आहोत. आणि ही पुढे जी स्विफ्ट चालली आहे ती पण आमच्याबरोबरच आहे. ते पण आमचीच फॅमिलीच आहे. सो चला जाऊया, वन डे पिकनिकला जाऊन मस्त मजा करूया. आणि तुम्हाला दाखवते टंडेल रिसॉर्ट. तुम्हाला पुरं टंडेल रिसॉर्ट दाखवेन, प्लस तुम्हाला सांगेन तिकडचं जेवण कसं आहे, तिकडच्या ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत तिथे, परत स्विमिंग पूल वगैरे सगळंच मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवेन. चलो लेट्स गो. छोटासा ब्रेक घेतला आहे, आता छोटासा ब्रेक घ्यायला थांबलो आहे. श्रीदत्त स्नॅक्समध्ये आलो आहे, कारण आम्ही आता ॲक्च्युली घरून जेवून नाही निघालो होतो. तर विचार केला श्रीदत्तमध्ये छोटे मोठं थोडंसं खाऊन निघूया. श्रीदत्तमध्ये आलो आहे कारण श्रीदत्तचा वडापाव ॲक्च्युली मला जाम आवडतो. आमच्या इथे ना गुजरातमध्ये ॲक्च्युली वडापाव चांगला भेटतो, पण आपला मराठी स्टाईलवाला वडापाव नाही भेटत. म्हणून मग मी जसं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एंटर करते, मी श्रीदत्तमध्ये थांबवतेच वडापाव खाण्यासाठी, कारण वडापाव इज माय फेवरेट डिश. आम्ही आता पोहोचलो आहे पालघरला, जिथे आमचं रिसॉर्ट आहे, टंडेल रिसॉर्ट. पण आता सनसेटची वेळ झाली आहे आणि म्हणजे बीचच्या बाजूलाच आहे ॲक्च्युली रिसॉर्ट. त्याच्यामुळे आम्ही फर्स्ट विचार केला की आपण जाऊया पहिले बीचवर, जरा सनसेट शूट करते आणि तुम्हाला पण म्हणजे मला दाखवायला भेटेल. एंट्रन्सला आलो आहे आणि तिथे एंट्री तिकीट पण आहे बीचला. इथे असे सगळे बोरं, चिंच शॉप आहेत आणि छोटे छोटे सगळे टॉय शॉप्स. इथले जे गावातले लोक आहेत त्यांचे. माझ्याकडे पैसे दे, मी दाखवलं शॉप्स. हा बीच, आणि जाम गर्दी आहे बीचवर आणि हाय टाईड पण आहे, जाम पुढपर्यंत पाणी आहे. होय सांभाळून, हा पाणी एकदम पुढे आहे. दादी बेटी एक मिनिट रुक जा. तुम्ही सूरज बघा, मी तर मावळले. से हाय. तुम लोग देखो सूरज, मैं डल गई. जाम गर्दी आज. ए ओए आयुष, दीदी साथ चाल. जाम गर्दी है. राइट साइड चलते हैं कि लेफ्ट साइड चलते हैं? गर्दी देखो उधर कम है, उधर जाते. त्या साईडला, हां त्या साईडला जाऊया. इथून पण मला हे काढता येईल तेच नाही, तिकडनं जाऊया. तिकडे सनसेट तिथून पण नजदीक में ही है, बाकी तो है नहीं. हाँ चलो, दोनों अच्छी है. ये बाजू में जा सकते हैं, वो बाजू में जा सकते हैं. उसका बॉल गिर ही रहा है बार बार. अरे क्या जंप गाइस, जंप.
ए मायरा खड़े रह के एकदम बड़ा वाला जंप मारो ना, ऐसा एकदम हुड़ रहे वाला। ए मैं बोलूंगा था भैया, ए रुको। थ्री टू वन जंप। झाले पण गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज माझा तंडेल रिसॉर्टचा सेकंड डे आहे। मी तुम्हाला काल आम्ही इकडे बीचवर गेलो होतो, केळवा बीचवर, आणि तिकडनं त्याच्यानंतर भरपूर रात्री आम्ही इकडे म्हणजे 8 वाजता आम्ही इकडे चेक इन केलं। तर आता आज आमचा सेकंड डे आहे, तर मी तुम्हाला दाखवते तंडेल रिसॉर्ट आतून कसं आहे ते। हे तंडेल रिसॉर्ट, हा तंडेल रिसॉर्टचा एंट्रन्स आहे। आम्ही काल इकडे आमच्यासाठी रात्री डिनरमध्ये फिशचं जेवण होतं, आणि जेवण खरंच खूप छान होतं, टेस्टी होतं, म्हणजे खूप छान होतं, आणि क्वांटिटी पण अनलिमिटेड होती। हे त्यांचं हा इकडून एंट्रन्स आहे, इथून आपण आतमध्ये आलो। हे इकडे पार्किंग एरिया आहे, आणि हे इकडे आपल्याला सिटिंगसाठी म्हणजे इथे त्यांनी छोटे मोठे गेम्स पण दिलेत, म्हणजे कॅरम आहे, परत जिमिंगसाठी 2 इक्विपमेंट आहेत, त्याच्यानंतर इथे आपण बसून चेस खेळू शकतो, कॅरम खेळू शकतो, आणि प्लस त्यांनी असे इकडे मेसेजेस पण दिलेत जे खूप मस्त आहेत। खा पी के जा ना। आणि खूप मस्त क्लायमेट आहे। आम्ही सकाळी उठलो तर एवढं छान क्लायमेट होतं, आजूबाजूला पूर्ण नारळाची झाडं आहेत, फुटबॉल पण आहे। लहान मुलांसाठी तर एवढं छान आहे ना, लहान मुलांसाठी एंटरटेनमेंटसाठी खूप काय काय आहे। हा त्यांचा मी तुम्हाला सगळं नारळाच्या झाडांनी पूर्ण सराउंडेड आहे। लहान मुलांसाठी बॅडमिंटनचं नेट पण आहे, बॅडमिंटनसाठी खेळायला पण आहे, झुला आहे, वेगवेगळ्या टाईपचे स्विंग्स पण आहेत, डार्ट आहे, टेनिस टेबल आहे, असे बसले आहेत मस्त, आणि असं बसायला मस्त म्हणजे असे कॉट आहेत, आणि हे इकडे रूम्स आहेत, मागच्या साईडला रूम्स आहेत, आणि हे डॉर्मेटरी आहेत, म्हणजे जिथे तुम्ही आपले जर मोठे ग्रुप्स येत असतील तर तिथे तुम्ही म्हणजे ते रूम्स तुम्हाला इनफ आहेत, कारण त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा किंग बेड दिला आहे, बाकी सगळे सोफा कम बेड दिलेत, आणि प्लस काही रूममध्ये बंक बेड्स आहेत आणि किंग बेड्स आहेत। ही अशी मुलांसाठी इथे स्लाईड आहे, आणि इथे असं एक छोटासा ब्रिज दिला आहे, ज्या ब्रिजवरून आपण त्या साईडला जाऊ शकतो। आणि इकडे पण रूम्स आहेत, हे इथे फॅमिली रूम्स आहेत, हे फॅमिली रूम्स आहेत, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, हे सगळे रूम्स आहेत। इकडे कॉमन वॉशरूम दिलं आहे त्यांनी, म्हणजे जे वन डेसाठी वगैरे येत आहेत त्यांना चेंजिंगसाठी, शॉवर घेण्यासाठी, आणि हा इकडे हे लहान मुलांसाठी तर खरंच खूप छान आहे, म्हणजे फुल ऑन एंटरटेनमेंट आहे त्यांच्यासाठी। गेम्स खूप आहेत, स्विंग आहे, असा झुला आहे, वेगवेगळ्या टाईपचे झुले आहेत, आणि त्या साईडला स्विमिंग पूल आहे। मी आता पहिले तुम्हाला ब्रेकफास्टचं दाखवते। हा ब्रेकफास्ट एरिया आहे हा त्यांचा, म्हणजे हा ॲक्च्युली हे त्यांचं हे आहे डायनिंग हॉल आहे,
इथे तुम्ही आपलं कालचं डिनर पण आमचं इकडेच झालं आणि आता हा ब्रेकफास्ट पण स्टार्ट झाला आहे. मी तुम्हाला ब्रेकफास्ट पण दाखवते. हे ब्रेकफास्ट दाखवायच्याबद्दल मी तुम्हाला दाखवते. हे त्यांचं रिसेप्शन आहे. हे त्यांचे 2 डॉग्स आहेत, हस्की आणि हा त्यांचा रिसेप्शन एरिया आहे. हे बसले ते संडेल काका आहेत. मी ह्यांच्याबरोबर बोलूनच माझं बुकिंग केलं होतं. आणि हा इकडे मागच्या साईडला त्यांचा आतमधला किचन आहे आणि इकडे त्यांचे चुलीवरचं जेवण बनतं. इकडे त्यांची चूल आहे जिथे ते बाहेरचं जेवण बनतं, म्हणजे चुलीवरचं फिश फ्राय वगैरे, भाकऱ्या वगैरे सगळं जे काय आहे ते इकडे बनतं. हे ब्रेकफास्ट आता चालू केलं आहे. हे ब्रेकफास्ट काउंटर आहे. आज ब्रेकफास्टमध्ये मिसळपाव आहे ब्रेकफास्टमध्ये. त्याच्यानंतर पोहे आहेत, भुर्जी पाव आहे आणि ब्रेड बटर जाम आणि चहा पण आहे. हे त्यांचं ब्रेकफास्ट इथे लागलं आहे, म्हणजे हा त्यांचा डायनिंग हॉल आहे इन शॉर्ट. इथे त्यांचं ब्रेकफास्ट, दुपारचं लंच, नंतर संध्याकाळचं इव्हनिंग टी, स्नॅक्स आणि रात्रीचा डिनर सगळं इकडेच होतं. मी ब्रेकफास्टमध्ये घेतलेत पोहे आणि भुर्जी पाव आणि मिसळ मिसळपाव. हे त्यांचं स्विमिंग पूल आहे. हे मोठं स्विमिंग पूल आहे. त्यांनी ॲक्च्युली 2-3 स्विमिंग पूल बनवलेत. एक तिकडे तुम्हाला त्या साईडला दिसतंच आहे, जे छोटंसं छत्रीवालं जिथून पाणी येतं ते वालं आहे. तिथे पण एक छोटं स्मॉल किड्ससाठी स्विमिंग पूल आहे. हे एक मोठं आहे. ह्याच्यामध्ये सगळं त्यांनी ट्यूब्स, हे छोटीशी बोट लहान मुलांसाठी दिली आहे. आणि अजून एक हे पण स्विमिंग पूल आहे. हे जे मोठं स्विमिंग पूल आहे हे थोडं डीप आहे आणि हे स्विमिंग पूल किड्स स्विमिंग पूल आहे हे वाला. आणि हे त्यांच्या स्लाईड्स आहेत. हे त्यांच्या स्लाईड्स आहेत. 4 स्लाईड्स आहेत त्यांच्याकडे. आता स्विमिंग पूलमध्ये सगळेजण मजा करतायत. ओ मायरा जा तू. हाय मामा. असं सगळं जेवण ना चुलीवर बनतं. आणि
तिकडच्या जेवणाची टेस्ट सगळ्यांना माहितीच असेल, खूप छान लागते. कालचं पण त्यांचं जेवण चुलीवरचं होतं आणि कालचं पण जेवण खूप मस्त होतं. पॉपलेट फ्राय होतं, प्रॉन्स करी होती, त्याच्यानंतर चिकन सुक्का होतं. खूप मस्त होतं सगळं जेवण आणि कालचं पण जेवणाची टेस्ट खूप छान होते. हां, आणि आता ब्रेकफास्ट पण खूप मस्त होता. तर मी तर नक्की रेकमेंड करेन की जे कोणी इकडचे नियर बाय आहेत, पालघरचे, सफाळा आहे, देन नियर बाय जे पण आहेत, जसं की मी वलसाडवरून आले, तर मी नक्की रेकमेंड करेन की तांडेल रिसॉर्टला एकदा व्हिजिट करा. आम्ही जिकडे आलो आहे ना तांडेल रिसॉर्टला, तिथे ज्यांनी मेन चालू केलं, ज्या आजी आहेत माझ्याबरोबर आता बसल्या आहेत त्या, तर त्यांच्याकडनंच ऐका त्यांनी कसं स्टार्ट केलं आणि कसं हे एवढं मोठं केलं. आजी, तुम्ही कधी स्टार्ट केलात हे रिसॉर्ट? 35 वर्ष झाली आली. 35 वर्षाची. म्हणजे हे पहिल्यापासूनच असं होतं की? नाही, आमच्या सासऱ्याने ही जमीन घेऊन ठेवलेली. हां. आणि आमच्या दिरांकडे मी भांडी घासायला जायची. शनिवारावर 30 रुपये मिळायचे. अरे बापरे. हां मग माझे मिस्टर ओटीतला होते. हां. तर पण मी कामाला जायची, म्हणजे मला आवड होती. आवड होती. तर नंतर मग मी सांगते ह्यानं सांगितलं आपण पण करूया. हां. मग 10 रुपये थाळीने मी जेवायची. माझा भाऊ घेऊन यायचा नेरदोडमधून. ओके. हां, तर मला तेव्हा 100-200 रुपये 35-36 वर्षापूर्वी. पूर्वी. हां. नंतर मग आमच्या दिराने केलं, मग आम्ही चालू केलं. तुम्ही चालू केला. ओके. हां. आणि मग म्हणजे पहिल्यापासूनच एवढं मोठं होतं की नाही हळूहळू? नाही, छोटं होतं. छोटं होतं. हां. छोटं होतं. आम्हीच भांडी घासायची, आम्हीच कचरा. म्हणजे पहिले सगळं तुम्हीच करायचं? झाडं बिडं भरपूर असायची. असायची. हां. आणि मग हे नारळाची झाडं वगैरे सगळं आधीपासून आमच्या सासऱ्याने लावून ठेवलं. सासऱ्याने लावून ठेवले? आम्ही काय नाही, खत पाणी घालतात तसा. खत पाणी घालतात. आणि सगळं पहिले केलेलं त्यांनी. हां. आणि आम्ही हे रिसॉर्ट केलं ते आम्ही केलं. तुम्ही केलंय का? हां. आणि जेवण वगैरे आता पण तुम्ही बनवता की? आता नाही बनव, आता सुना बनवतात. हां हां हां. सुना बनवतात. सुना बनवतात ना? पण नाही, पहिलं मी बनवायची. बनवायचे. हो. नाही. पण लोणचं वगैरे मी अजूनपर्यंत बनवते. मसाला वगैरे मीच बनवते. हो का? नाही, खरंच जेवणाची चव खूपच छान आहे. म्हणजे कालच्या रात्रीच्या जेवणापासून आत्तापर्यंतचं आम्हाला सगळं आवडलेलं आहे. मला जेवढं लोकांनी खाल्लं ना तेवढं मला समाधान वाटतं. हो, म्हणजे तेच. बरं वाटतं. आणि त्याच्यासाठी मी म्हणजे जे बनवणार आहे त्यांना पण मी सांगते की अजून तुम्ही चांगलं बनवा. चांगलं बनवा. मटण चांगलं द्या. चांगलं. हो, नक्की. तेच म्हणजे तुमचं जे ऐकून ते जे करत असतील त्याच्यामुळेच चांगलं. आता आमच्या वेळेला हे सगळे मिक्सर आलेत, हे झालंय, ते झालंय, पण आता हे आज मी पण खूप वर्षांनी चुलीवरचं जेवण खाल्लं, तर मला खूप आवडलं. स्वतः मला चूल पेटवायला आवडतं. माझी सुना वगैरे आहे, मी चूल पेटवू, ते सगळं पेटव. हो. हां. छान आहे, छान आहे खरंच. एवढं झालंय. हां. नाही, 10 रुपये थाळी करताना मग आहे ना, कस्टमर यायला लागले ना, तर मग आहे ना 120 रुपये पॅकेज. 120. दोन जेवण, एक नाश्ता, रूमचं भाडं. अरे बापरे. 120 रुपये होतं तेव्हा? 120 रुपये. हो. मग मुलांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं. मिस्टरांचे पैसे आले तेव्हा बिल्डिंग बांधली. हां. मग हे मुलांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं. आई आपले पप्पाचे पैसे काय करायचे, दुसऱ्यांकडे पाठवा. हां, बरोबर. तर मग मला वाटलं ना, मी सांगितलं आपण तर मुलगा सांगते, बोलते आई ते 11 लाखाची बोलते, केवढेच आपले डबल पैसे होते. बरोबर. तेव्हा 11 लाखाची ती बिल्डिंग बांधली ना. आता मग तोच बघतोय. हां. ग्रॅज्युएशन झालं त्याचं ना, हॉटेल मॅनेजमेंट केलं. आता तो बघतो ना. मोठा मुलगा बघायचा हां. तेव्हा एवढं नाही, म्हणजे आता छोटा बघतो ना, खूप आहे तर मला मुलांनी भरपूर सपोर्ट केली. 2 मुलं, 1 मुलगी. हो. त्यांना चहा पाणी घेऊन गेलं तर मला समाधान आहे. नाही, खरंच तुम्ही एवढं बनवलात आणि आज आम्ही पण एवढं चांगलं मनसोक्त जेवलोय आणि सगळं जेवण अनलिमिटेड आहे. कधीच म्हणजे कुठेही असं टोकणं वगैरे असं नाही आहे. हां, ते नको वगैरे असं बिलकुल नाही आहे. माझे जे हजबंड आहेत ना, ते मागच्या वर्षी नाही, त्याच्या मागच्या वर्षी आले होते इकडे 31st ला. हां, तेव्हापासून ते बोलतात की इथे जसं जेवण भेटतं ना, की कुठेच नाही भेटत, कारण अजिबात ते टोकत नाहीत किंवा काय नाही, एकदम अनलिमिटेड. आणि काय पाहिजे 10 वेळा विचारतात. हां. हो. आणि इथले तुमचे हे जे सगळे मुलं पण काम करतात ना, ते पण खूप चांगले आहेत. म्हणजे काही बोललं की लगेच ते लोक म्हणजे तयार आहेत कुठच्याही गोष्टीला मदत करायला. तर नक्की या. नक्की इकडचं जेवण जेवा खूप छान आहे. इकडचा ॲम्बियन्स पण खूप छान आहे आणि प्लस रूम पण छान क्लीन आहेत एकदम, आणि जेवण एकदम मस्त आहे. यांची सोय खूप छान आहे. मुलं पण आहे ना.
इथलं मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देते. इथे तुम्हाला 3 ऑप्शन भेटतात. एक तर वन डेचं ऑप्शन आहे, त्याचे चार्जेस आहेत 1000 रुपीज पर पर्सन. आणि आम्ही जो ऑप्शन घेतला होता तो संध्याकाळी 6 वाजताचा चेकिंग आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजताचा चेकआउट. त्याच्यामध्ये मी पर पर्सन 2400 रुपीज पे केले होते. त्याच्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता तुम्ही आले की तुम्हाला चहा आणि लाईट स्नॅक्स आहेत. रात्रीचं डिनर आहे. डिनरमध्ये तुम्हाला फिश आणि चिकन दोन्ही अवेलेबल आहे, प्लस वेजसाठी पण त्या लोकांकडे ऑप्शन असतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगचं ब्रेकफास्ट आणि चहा, दुपारचं तुम्हाला लंच आणि परत संध्याकाळी तुम्हाला चहा आणि लाईट स्नॅक्स आहेत. आणि मग तुमचं चेकआउट आहे. प्लस तुम्हाला दुसरं एक ऑप्शन भेटतं टायमिंगचं की सकाळी 11 ते दुसऱ्या दिवशी दुपारचं चेकआउट आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला तुम्ही जसं चेकिंग केलं की दुपारचा लंच आहे, संध्याकाळचं लाईट स्नॅक्स आणि टी आहे, रात्रीचं डिनर, दुसऱ्या दिवशीचं सकाळचं ब्रेकफास्ट आहे आणि म्हणजे चहा आहे आणि दुपारचं लंच करून तुमचं लगेच चेकआउट आहे. आणि मला हे रिसॉर्ट खरंच खूप आवडलं. खूप चांगला क्राऊड आहे, खूप चांगली सोय आहे. इकडचे रूम पण खूप चांगले नीट आणि क्लीन आहेत. इकडचा स्टाफ पण खूप छान आहे. इवन इकडचे जे ओनर आहेत ते पण खूप म्हणजे चांगले आहेत. त्यांच्याशी बोलून मी खूप स्मूथली बुकिंग केलं. आणि इकडचे जी मुलं काम करतात ती मुलं पण खरंच म्हणजे हेल्पफुल आहेत. आपल्याला लगेच अटेंड करतात ती लोकं. आणि प्लस इथे पूल पण खूप छान आहे. इथे राईड्स म्हणजे 4च आहेत पण छान आहे. मुलांसाठी मोठ्यांसाठी एन्जॉयमेंटसाठी खरंच खूप छान आहे. आणि तुम्ही ह्या साईडला येत असाल पालघर केळवा साईडला तर मी सजेस्ट करीन तुम्ही तांडेल रिसॉर्टला व्हिजिट करा आणि मला सांगा की तुमचा इकडचा स्टे, तुमची इकडची वन डे पिकनिक कशी झाली, मला कमेंट करा. आणि आता मी माझा ब्लॉग इकडे संपवते. तर मला पण सांगा, मला पण कमेंट करा की मी माझ्या ब्लॉगिंगमध्ये अजून काय इम्प्रूव्हमेंट करू. तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटत आहेत त्याच्याबद्दल मला कमेंट करा. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ट्रिपी ट्रॅव्हल व्लॉग्स. बाय बाय.